राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये 17 लाख लाभार्थी शेतकऱ्यांची नावं आहेत. 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा मिळणार आहे. आणि या बाबतीमध्ये आपण जे म्हणलं काय अडचणीत शेतकऱ्यांचं काय त्यातमध्ये त्या निकषात काय शेतकरी बसत नाहीत, या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आकडा किती साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज सांगतोय, कारण का आम्हाला जाहीर आचारसंहिता आहे, आम्हाला जाहीर करायचा प्राथमिक अंदाज आहे आणि साधारणतः 36,585 कोटी. नाही, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आता काय होईल, एकदा आता सुरू केलंय आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्याला देतोय आणि या बाबतीमध्ये अजून कुठल्या गोष्टी आपण जे म्हणलं अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील. नियम आणि अटी लावताना तुम्ही काही शिथिल कराल असं वाटतं? कारण शेतकऱ्यांना अक्षरशः शेतकरी हवाल दिलाय, नियम अटी परत जर सरकारनं घातलं तर मग ते अकाउंटला पैसे. नियम अटी वगैरे काही नाही. शेवटी तुम्हाला मी सांगतो की शेवटी सरकार तर ती पण शेवटी पण सगळा विचार करूनच काही गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरंच एक चांगला निर्णय कर्जमाफीचा असल्या सरकारच्या अडचणीच्या काळात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे पण ह्यामध्ये त्यांचा पण सिंहाचा वाटा होता की दादांनी पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि खरंच या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा तो चांगला निर्णय घेतलेला आहे. शेवटी ठीक आहे, शेवटी समाधान हे सगळ्याचंच आपण करू शकत नाही, सगळ्याचं समाधान होऊ शकत नाही, परंतु त्यामध्ये निश्चित आज साधारणतः आपण विचार केला तर 56 लाख शेतकऱ्यांना जर त्याचा फायदा होणार असेल, त्यात त्यांना जर लाभ मिळणार असेल तर ही गोष्ट पण काही कमी नाहीये. त्यासाठी हमीभाव मिळावा यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. प्रोत्साहन निधीचं सोडून द्या, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकार कुठल्या ह्यापर्यंत चाललेलं आहे, पण निश्चित प्रकारे बच्चू भाऊंची जी मागणी आहे की बाबा हमीभाव हा मिळाला पाहिजे, या मताशी आम्ही सरकार, मुख्यमंत्री सगळेच त्या बाबतीमध्ये सहमत आहोत. या बाबतीमध्ये अजून काय करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा त्याला बाजारभाव मिळेल त्या गोष्टी आम्ही निश्चित प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न असा आहे की आता पेरण्या चालू होती, ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या जातात, मात्र पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल दिलं जात नाही. पण आपल्या जिल्ह्यामध्ये कुठं डिझेल कमी हो, कुठं पेट्रोल डिझेल तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये ऐका ना, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की आता खताच्या बाबतीत सुद्धा काय होतं की परत खत मिळणार नाही म्हणून काय शेतकरी किंवा पेट्रोल पंपच्या बाबतीमध्ये हेच होतं की पेट्रोल डिझेल मिळणार नाही, तर लोकांनी खरं तर स्टॉक किंवा बाकी गर्दी जास्त केली. मी आजही तुम्हाला सांगतो पेट्रोल डिझेलचा साठा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय, पेट्रोलियम मंत्र्यांनी जाहीर केले, आपल्या राज्यामध्ये व्यवस्थित आहे. त्यामुळे खरंच शेतकऱ्यांनी घाई करू नये, विनाकारण पंपाला लाईन लावण्याची त्यांनी गरज नाही. आपण कॅनमध्ये डिझेल ट्रॅक्टरला का कॅन का आलं तर या स्टॉकसाठी कॅन आलं, त्यामुळे विनाकारण त्यांनी स्टॉक करू नये. मामा लाडकी बहिणीच्या संदर्भात प्रश्न आहे. 14,000 पुरुष लाडका बहिणी योजनेमध्ये समाविष्ट झाले, त्यांनी लाभ घ्या, त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? कोण आहेत नेमके 14,000? आता जे कोण असतील तर नक्की त्याच्या मी पुरुषांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीमध्ये ठीक आहे ते आपण नंतर तेही करू, पण या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कुठेतरी राज्य सरकार या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या बाबतीमध्ये नक्की वेगळा विचार करते. राजकीय प्रश्न आहे मामा. राजेंद्र जैन यांना राज्यसभा दिल्यानंतर भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळ म्हणतात की मी ज्येष्ठ आहे, मला न्याय पाहिजे, अचानक नाव कसं काय आलं? आता माध्यमांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. सुनील तटकरेंना जो न्याय दिला होता तोही मला लागू झाला असता असं त्यांनी व्यक्त केली. तसं या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रावहिनी पवार आहेत आणि आमचे सगळे वरिष्ठ आहेत. त्या बाबतीमध्ये त्यांनी जो निर्णय घेतला असेल तो योग्यच घेतला असेल. भुजबळ साहेब काय म्हणले, भुजबळ साहेब पण आमच्या इथं ज्येष्ठच आहेत, ते मोठे नेते आहेत, परंतु या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनींना पूर्ण अधिकार दिल्यानंतर एकदा सुनेत्रा वहिनींनी जो निर्णय घेतला, सुनेत्रा वहिनींनी निर्णय घेतला असेल, शेवटी त्याला आम्ही सगळीच बांधील आहोत.
पण ज्येष्ठ नेते आहेत मामा, नाराज अट टाकली होती की त्यांच्या पुत्यांना मंत्री करावं अशा पद्धतीची अट होती. त्याला कुठेतरी भाजपचा विरोध होता का म्हणून त्याचा नाही, या बाबतीमध्ये मला कुठल्याही प्रकारची, कारण का आमची जी मेन कमिटी, कोर कमिटी ही वेगळी आहे. मी काय त्या कोर कमिटीत वगैरे नाही आहे. परंतु मी असं तुमच्याकडूनच ते माध्यमाच्या माध्यमातून ऐकत असतो. परंतु भुजबळ साहेब नाराज वगैरे असायचं कारण नाही. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते, उलट भुजबळ साहेबांच्या ते आमचे मार्गदर्शक आहेत. भुजबळ साहेब वगैरे नाराज वगैरे हे असं मला चुकीचं म्हणणं चुकीचं वाटतं. ते नाराज होणार नाहीत. भुजबळ साहेब हे लढवय्या नेते, ते पक्षासाठी काम करतात. जलसंपदाचं जे कार्य आहे, आणि आम्ही सगळ्यांनी जिल्ह्यातल्यांनी मागणी, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये मागणी करतोय. परंतु हे त्या बाबतीमध्ये जलसंपदा मंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. बघू लवकरच त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील. मामा, शेतकऱ्यांना काय आव्हान करायला? आता मान्सून ऑलरेडी लांब आहे, तुम्ही सांगितलं. हे शेतकऱ्यांना एकच आव्हान मी करेल की पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करा. तोपर्यंत कुठल्याही प्रकारची करू नका. आणि काय पाऊस कधी पडतो, आता मी काल माझ्या गावामध्ये इंदापूर तालुक्यात काय ठिकाणी पाऊस झाला, काय ठिकाणी झाला. माझ्या गावात काल 85 मिलीमीटर पाऊस भरणेवाडीमध्ये झाला. हे पाऊस कुठं पडतोय, कुठं कमी हे, त्यामुळं पावसाचा अंदाज घेऊन माझ्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी, विनाकारण दुबार पेरणीचं त्याच्यावरती वेळ येऊ नये. रोहित पवारांनी ट्विट केलं होतं मामा जळगावच्या बाबतीतलं की कृषी मंत्र्यांनी ऑनफिल्ड जावं, केळीचे जे नुकसान झाले तिथले आमदार मंत्र्यांना वेळ नाही. रोहित पवार साहेबांची सूचना चांगली होती, त्याबद्दल काही दुमत नाही. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलंच पाहिजे. आणि या बाबतीमध्ये मी स्वतः रक्षाताई खडसे यांच्याशी बोललो. आत्तासुद्धा ह्या 3 दिवस त्या फील्डवर आहेत. मला वाटतं त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जे नुकसान झाले, मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा या 4 तालुक्यामध्ये झाले. स्वतः रक्षाताई, त्या तालुक्यातले आमदार हे फील्डवर ते करतायत. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की साधारणतः जे आत्ता हे झालेले आहेत त्याचे पंचनामे आपण महसूल विभाग आणि कृषी विभाग स्वतः तिथं हे आहेत. त्यामुळे तिथं निश्चित प्रकारे तिथल्या मंत्र्यांनी तिथे दौरे केलेले आहेत, आमदारांनी दौरे केलेले आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जळगाव जिल्ह्यातल्या काय राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना नाही, त्यांची भूमिका आमची आहे. तर मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी संदर्भात तसेच कर्जमाफीची नवीन यादी 24 तारखेला येणार याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. 1,40,000 शेतकऱ्यांना वगळलेले आहे. कशामुळे वगळलेले आहे त्यांनी पुराव्यासहित या ठिकाणी मांडलेले आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे याबाबत त्यांनी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. तरी मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.